नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्य या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। आज आपण गुरुचे वृषभ राशीतील होणारे गोचर भ्रमण व त्याची 12ही राशीच्या लोकांना मिळणारी सविस्तर फळे मी सांगणार आहे। गुरु हा वर्षातून एकदा गोचरीने राशांतर करतो, त्यामुळे गुरुचे व्हिडिओ आपण वर्षातून एकदाच करतो। त्यामुळे आपण या गुरु गोचरचे किंवा या गुरु राशी बदलाचे 12ही राशीचे स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत आणि इन डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हा गुरु ह्या येणाऱ्या 1 वर्षामध्ये तुम्हाला कसा जाणार आहे। तत्पूर्वी मी तुम्हाला गुरुविषयी माहिती देतो, म्हणजे हा विषय तुम्हाला बेसिक माहिती देतो, म्हणजे तुम्हाला हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल। नवग्रहामध्ये गुरु हा आकाराने सर्वात मोठा असणारा असा अतिशुभ ग्रह आहे। सर्व ग्रहामध्ये गुरुला लौकिकदृष्ट्या फार महत्त्व आहे। प्रत्येक शुभ कार्यामध्ये गुरुबळ आहे की नाही ते पाहिलं जातं। उदाहरणार्थ विवाह असेल, मुंज असेल, वास्तुशांती असेल, कोणत्याही शुभ कार्याला गुरुबळाशिवाय यश येत नाही, की गुरुबळाला फार महत्त्व आहे। गुरुचा विचार केला तर गुरु हा कुंडलीतल्या पंचम, भाग्य आणि दशम या 3 स्थानाचा मालक असल्याने गुरुवरून आपण व्यक्तीचं शिक्षण, संतती, बुद्धी, ज्ञान, उपासना, भाग्य, व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ, व्यक्तीमधील सर्वोत्तम सद्गुण, तसेच व्यक्तीची सामाजिक पतप्रतिष्ठा, मान सन्मान, कीर्ती, यश आणि मोठा पैसा ह्या इत्यादीचा कारक गुरु आहे। म्हणजे थोडक्यात या सगळ्या गोष्टी गुरुच्या अंमलाखाली येतात किंवा गुरुकडे आहेत, गुरुचं कारकत्वही आहे। थोडक्यात व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ, भाग्याची साथ म्हणजे गुरु होय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। गुरुच्या प्रभावाखाली कोण येतं तर गुरुच्या प्रभावाखाली शिक्षक, प्राध्यापक, संस्थापक, जज, डॉक्टर्स, आमदार, खासदार, मंत्री, पुरोहित, कीर्तनकार, साधुसंत, महंत इत्यादी लोक गुरुच्या अंमलाखाली येतात, प्रभावाखाली येतात। गुरु जेव्हा चांगला असतो की गोचरीने गुरु जेव्हा छान चांगल्या राशीमध्ये येतो, बलवान असतो, तेव्हा तो ह्या प्रभावाखाली येणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा त्या गोष्टींसाठी अतिशय अनुकूल आणि चांगला असतो। गुरुच्या गोचरचा विचार केला तर गुरुला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी सर्वसाधारणपणे 1 वर्ष 13 दिवस लागतात। रँडमली विचार केला तर हा गुरु 1 वर्षांनी राशांतर करतो की राशी बदल करतो। मागील 1 वर्ष गुरु हा मेष राशीमध्ये होता, आता हा गुरु वृषभ राशीमध्ये जाणार आहे। गुरुच्या गोचरीचा विचार केला तर गुरु जेव्हा गोचरीने आपल्या चंद्र राशीला 2रा, 5वा, 7वा, 9वा आणि 11वा येतो, तेव्हा तो अतिशय शुभफलदायी आणि चांगली फळं देतो। या उलट गुरु जेव्हा गोचरीने आपल्या चंद्र राशीला 4था, 8वा, 12वा, 3रा आणि 6वा येतो, तेव्हा तो अतिशय अशुभ फलदायी असतो किंवा अशुभ फळे देणारा असतो। लक्षात घ्या, हे गुरुचं गोचर तुम्हाला कळलं पाहिजे। मग ह्या नियमाचा विचार केला तर काही राशींना हा गुरु छप्पर फाडके यश देणार आहे आणि काही राशींना हा गुरु अशुभ फळ देणार आहे, हाही विचार करा। म्हणजे 12ही राशीच्या लोकांना हे गुरुचं गोचर चांगलं असेल असं होणार नाही। असा हा गुरु दिनांक 1 मे 2024 रोजी मेष या राशीतून वृषभ या आपल्या शत्रूच्या राशीत म्हणजे शुक्राच्या राशीत प्रवेश करणार आहे। वृषभ राशीमध्ये हा गुरु 1 मे 2024 ते 14 मे 2025 पर्यंत राहणार आहे। म्हणजे 1 वर्ष आणि 12-13 दिवस कंप्लीट लक्षात घ्या। म्हणजे 14 मे 25 पर्यंत या गुरुची काय फळे मिळतील हे मी तुम्हाला प्रत्येक राशीसाठी सांगणार आहे। आता आपण ज्योतिषशास्त्राने विचार केला तर शत्रूच्या राशीत जेव्हा ग्रह गोचरीने जातो तेव्हा तो अशुभ फलदायी असतो असं बेसिक मानलं जातं किंवा म्हटलं जातं। परंतु माझं असं मत आहे की गुरु जरी वृषभ राशीत शत्रूच्या येत असेल, कारण गुरुनी शुक्राला शत्रू मानलंय, अशा शुक्राच्याच राशीमध्ये गुरु येत असल्यामुळं प्रथमदर्शी तो अशुभ फलदायी असू जाईल किंवा असेल असं वाटतं। परंतु माझ्या मते हा गुरु वृषभ राशीमध्ये येतोय, त्यामुळे हा काही बाबतीत अतिशय शुभफलदायी असणार आहे। याचं कारण असं आहे की गुरु हा धनदायी किंवा पैसा देणारा ग्रह आहे, हा शुभ ग्रह आहे। त्याचबरोबर शुक्रही धनदायी ग्रह आहे आणि शुक्राची जी वृषभ राशी आहे ती 12ही राशीमध्ये सर्वात श्रीमंत, धनधान्याने समृद्ध आणि ऐश्वर्याने भरलेली आहे। त्यामुळं अशा धनदायी राशीमध्ये जेव्हा गुरु येईल तेव्हा नक्कीच हा गुरु सर्वांसाठी सुखसमृद्धी आणणारा तसेच मोठे आर्थिक लाभ करून देणारा जाणार आहे। हे गुरुचं गोचर जागतिक सामाजिक जगासाठी, देशासाठी, सर्व लोकांसाठी आर्थिक बाबतीत तर नक्कीच चांगलं जाणार आहे। विशेषतः व्यापार आणि पैसा या बाबतीत या राशीतील गुरुची जोरदार शुभफळे तुम्हाला पाहायला मिळतील। मात्र हा शत्रूच्या राशीत असल्यामुळे किंवा वृषभ राशीमध्ये येत असल्यामुळे हा गुरु आरोग्याच्या बाबतीत मात्र प्रतिकूल ठरणार आहे, हे लक्षात घ्या। विशेषतः ज्या राशींना हा गुरु, ज्या राशींच्या
षष्ठातून म्हणजे 6-8-12 स्थानातून गुरुचं गोचर होणार आहे ज्या 3 राशींना, त्या लोकांना मात्र या काळामध्ये 14 मे 25पर्यंत आरोग्याच्या तक्रारी जाणवतील आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. गुरुच्या या बेसिक माहितीनंतर आता आपण वृषभ राशीतील गोचर गुरुची मिथुन राशीच्या लोकांना काय फळे मिळतील हे मी तुम्हाला सांगणार आहे. 1 मे 2024 ते 14 मे 2025पर्यंत मिथुन राशीला गोचरीने गुरु 12वा येत असल्याने हा गुरु मिथुन राशीच्या लोकांना काहीसा पीडाकारक व काही बाबतीत अशुभ फळ देणारा असणार आहे, लक्षात घ्या. ज्यांच्या चंद्राच्या खाली 3 अंक आहे अशा लोकांची मिथुन रास असते. या मिथुन राशीला आता गुरु 12वा आहे, हे 12व्या स्थानात गुरु आहे. राहू दशमातला चांगला आहे, भाग्यातला शनी ठीक आहे, मध्यम आहे, मात्र केतूचं चतुर्थातून होणारं गोचर प्रतिकूल आहे. म्हणजे 12व्या स्थानातला गुरु, चतुर्थातला केतू हा थोडासा आर्थिक, शारीरिक, मानसिक बाबतीत, कौटुंबिक सौख्याच्या बाबतीत त्रासदायक असणार आहे, हे लक्षात घ्या. आपल्याला माहीत आहे की ज्यावेळी गुरु गोचरीने 4था, 8वा आणि 12वा येतो तेव्हा जास्त प्रतिकूल असतो. मिथुन राशीच्या लोकांना हा 12वा गुरु येतोय आणि मिथुन लग्न आणि मिथुन राशीला हा गुरु अशुभ ग्रह असल्यामुळं हा 12व्या गुरुची काही प्रमाणात ह्या लोकांना अशुभ फळे मिळतील, हे लक्षात घ्या. केतूचाही गोचर प्रतिकूल आहे, त्यामुळे 14 मे 2025पर्यंत ह्या लोकांना शारीरिक, मानसिक, आर्थिक, वैवाहिक आणि कौटुंबिक बाबतीत त्रास होणं संभवतं. थोडक्यात मिथुन राशीच्या लोकांना हे गोचर त्रासदायक असल्याने थोडं त्रासदायक जाईल असं दिसतं. मिथुन लग्नाचा आणि राशीचा विचार केला तर गुरु हा मिथुन लग्नाला किंवा राशीला अशुभ ग्रह असल्यामुळे त्यात 12व्या स्थानात जात असल्यामुळे या लोकांना हा गुरु जास्त प्रतिकूल फळे देईल असं दिसतं. आता आपण या गुरुची कोणकोणती फळे मिळतील आपण सविस्तर पाहू. हा गुरु 12वा या राशीच्या लोकांना प्रतिकूल येत असल्याने या लोकांना आता नशिबाची, भाग्याची साथ म्हणावी तेवढी मिळणार नसल्याने आता या लोकांना प्रत्येक कामामध्ये संघर्षाने यश मिळेल. या लोकांना आता कष्ट आणि परिश्रम पहिल्यापेक्षा जास्त वाढवावे लागतील. या गुरुमुळे आता हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये विलंब होणं, अपयश येणं, अडचणी अडथळे येणं, कष्ट दगदग वाढणं, निरर्थक चिंता राहणं, अस्वस्थता राहणं इत्यादी संभवतं. त्यामुळे ह्या लोकांनी ज्या चिंता आणि काळजी न करता जर प्रामाणिकपणे आणि कायद्याचं पालन करून जर आपलं काम केलं तर हा गुरु नक्कीच जास्त त्रासदायक जाणार नाही, लक्षात घ्या. नेहमीपेक्षा जास्त कष्ट करण्याची तयारी येणाऱ्या आगामी 1 वर्षामध्ये ह्या लोकांनी करावी. या काळात आता गुरु बळ नसल्यामुळे नशिबाची साथ न मिळाल्याने नोकरी व्यवसायामध्ये नाउमेद करणारे दिवस या लोकांना येतील. काहींना नोकरी व्यवसायामध्ये त्रास होणं संभवतं. नोकरीमध्ये मनाविरुद्ध बदली होणं किंवा नोकरीसाठी प्रवास करावा लागणं अशा गोष्टी संभवतात, त्यातून मनस्ताप संभवतो. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशी स्थिती राहील. त्यामुळे शक्यतो उधारी उसनवारी करू नये किंवा व्याजावर पैसे घेणं, फार मोठं कर्ज काढणं, फार मोठी गुंतवणूक करणं अशा गोष्टी टाळा. नाहीतर अनावश्यक खर्च आणि खरेदी केल्यामुळे तुम्हाला आर्थिक अडचणी येतील. प्रवास पण करताना काळजी घ्या, शक्यतो प्रवास टाळावेत. 12व्या स्थानातील गुरुमुळे काहींना आरोग्याच्या तक्रारी या काळात वाढणार आहेत. वृषभ राशीतील हा गुरु मधुमेह, स्थौल्य, यकृताचे विकार, कॅन्सर तसेच लघवीचे, किडनीचे विकार देतो. त्यामुळे या गुरुमुळे मिथुन राशीच्या लोकांना 15 मे 2025पर्यंत वरील आजार होण्याची शक्यता राहील किंवा आजार वाढण्याची शक्यता राहील. ज्यांच्या मूळ पत्रिकेमध्ये आरोग्य बिघडण्याचे योग आहेत किंवा आरोग्य खराब असण्याचे किंवा रोग होण्याचे योग आहेत अशाच लोकांना या काळात आजार होतील, हे लक्षात घ्या. काहींना या आजारामुळे किंवा या आजारपणाच्या उपचारासाठी तुम्हाला ॲडमिट व्हावं लागेल. त्यामुळे दवाखान्यावर, हॉस्पिटलवर मोठे खर्च होणं, त्यातून मनस्ताप होणं, दुःख होणं संभवतं. यासाठी या लोकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. हे आजार 40-45 वयाच्या वरील लोकांना होण्याची शक्यता जास्त राहील किंवा ज्यांच्या मूळ पत्रिकेमध्ये अनारोग्य किंवा वरील आजार होण्याचे योग असतील अशाच लोकांना हे आजार होतील, हे लक्षात घ्या. सर्वांनाच होतील असं नाही. पुढचं भाकीत की 12व्या स्थानातला गुरु हा खर्च वाढवतो. त्यामुळे काहींना अनावश्यक मोठे खर्च होणं, आर्थिक नुकसान होणं किंवा एखादा मोठा आर्थिक फटका बसणं संभवतं. उधारी करणं किंवा व्याजावर पैसे देणं किंवा उसने पैसे देणं या काळात टाळावं, अन्यथा पैसे अडकतील. मुख्य म्हणजे जोडीदाराच्या आरोग्यावरही आणि उपचारावरही खर्च होणं संभवतं. त्यामुळे जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. भागीदारी व्यवसायामध्ये नुकसान होणं, फसवणूक होणं संभवतं. पत्नीचं आरोग्यही बिघडू शकतं. 12वा गुरु हा मुख्य म्हणजे मानहानी, बदनामी, चिंता, कोर्ट कचेरी इत्यादी देणारा आहे किंवा नाव खराब करतो किंवा आपल्या आरोप प्रत्यारोप होतात, त्यामुळे आपलं नाव थोडंसं खराब होतं. त्यामुळे ह्या लोकांनी जर कायद्याचं पालन केलं
तर ह्या गोष्टी टळू शकतात. कायद्याचं पालन करा आणि लोकांशी व्यवहार चांगले ठेवा, हे लक्षात घ्या. या गुरुमुळे काहींना स्थलांतर होणं, बदली होणं, लांबचे प्रवास होणं किंवा परदेशगमन होणं संभवतं. परदेशगमनासाठी किंवा प्रवासासाठी या लोकांचे आता मोठे खर्च होतील. काही लोकांना मोज मजेसाठी परदेशी ट्रिप जाण्याचे योग येतील, तर काहींना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी येईल. ही एक चांगली गोष्ट असेल. मात्र यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. विद्यार्थ्यांचा विचार केला तर विद्यार्थ्यांना हा गुरु बळ नसल्यामुळे किंवा गुरु प्रतिकूल असल्याने त्या विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये किंवा परीक्षेमध्ये आता अपेक्षित यश यावर्षी मिळणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना खूप मनापासून अभ्यास करायला लागेल, मेहनत खूप घ्यावी लागेल, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा गुरु फारसं यश देणार नाही. मात्र उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्यासाठी हा गुरु मात्र उत्तम ठरणार आहे. या लोकांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश मे 2025 नंतर नक्की मिळणार आहे. त्यामुळे तोपर्यंत प्रामाणिकपणे कष्ट आणि अभ्यास करा. हा गुरु काहींच्या मान सन्मान प्रतिष्ठेमध्ये कमीपणा आणेल. शत्रूच्या कारवायावर बारीक लक्ष ठेवावे. या काळामध्ये शत्रुपीडा, कोर्ट कचेरी किंवा नाव खराब होणं संभवतं. 12वा गुरु हा विवाहासाठी प्रतिकूल असल्याने मिथुन राशीच्या विवाहोत्सुक मुलामुलींचे विवाह आता 1 वर्ष या गुरुमुळे रखडतील. त्याचबरोबर संतती उत्सुक जोडप्यांना या काळामध्ये संतती प्राप्ती किंवा गर्भधारणा इत्यादी न होणं संभवतं. सगळ्यात मुख्य म्हणजे चतुर्थातून चाललेलं केतूचं गोचर हे थोडं प्रतिकूल असल्यामुळे आणि त्याचबरोबर सप्तमेश गुरु 12व्या स्थानात जात असल्यामुळे काहींना वैवाहिक आणि कौटुंबिक बाबतीमध्ये त्रास होणं संभवतं. पती-पत्नीचे वाद विकोपाला जाऊन क्वचित विभक्तता होणं किंवा कोर्ट कचेरी होणं संभवतं. यासाठी शक्यतो वाद टाळावेत, माघार घ्यावी, तडजोडीची भूमिका घ्यावी, म्हणजे वैवाहिक सौख्य टिकून राहील. हे लक्षात घ्या. थोडक्यात मिथुन राशीच्या लोकांना येणारं 1 वर्ष, आगामी 1 वर्षाचा कालावधी हा शारीरिक, आर्थिक, मानसिक, कौटुंबिक आणि वैवाहिक बाबतीत त्रासदायक जाणार आहे. पैशाचं नियोजन करा, गुंतवणूक करू नका किंवा पैसे जास्त खर्च करू नका. ह्या जर गोष्टी केल्या, कायद्याचं पालन केलं आणि थोडं कष्ट करण्याचं, परिश्रम करण्याची तयारी जास्त ठेवली तर मला वाटतं हे गुरुचं गोचर नक्कीच चांगलं जाईल. गुरुची ही अशुभ फळे कमी मिळावीत किंवा मिळू नयेत किंवा ह्या अशुभ फळांची तीव्रता कमी व्हावी यासाठी मी तुम्हाला आता गुरुचे उपाय देणार आहे. मी आत्तापर्यंत आपल्याला ह्या गुरुचे काही अशुभ परिणाम ह्या लोकांना बघायला मिळतील असं मी सांगितलं आहे. त्यामुळे ह्या लोकांनी मग काय करायचं, ह्या लोकांना हा जर त्रास टाळायचा असेल किंवा ही फळे जर नको असतील तर त्यांनी काय करायचं, तर त्या लोकांसाठी मी त्यांना उपाय पण देणार आहे. हे जर उपाय तुम्ही मनपूर्वक आणि अगदी काळजीपूर्वक जर केले, मनापासून केले, तर नक्कीच तुम्हाला ह्या गुरुची प्रचंड किंवा अति अशुभ फळ न मिळता ह्या फळांची तीव्रता नक्की कमी होईल. लक्षात घ्या. यासाठी मी तुम्हाला तो उपाय सांगतो. हे उपाय तुम्ही 1 वर्ष मनापासून करा, तुम्हाला नक्कीच लाभदायक किंवा फायदे होतील. पहिला उपाय म्हणजे गुरुमंत्र. जो वेदोक्त ग्रंथोक्त जो गुरुमंत्र आहे तो म्हणजे आहे देवानांच ऋषीनांच गुरु कांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पतीम. ह्या मंत्राचा रोज 1 माळ जप करा किंवा 108 वेळा हा मंत्र म्हणा, मनापासून म्हणा. नक्कीच तुम्हाला गुरुची कृपा होईल. त्यानंतर ज्या लोकांना हा मोठा मंत्र म्हणणे शक्य नाही त्यांना मी एक छोटा मंत्र देतो, त्याला आपण बीज मंत्र म्हणतो. तो म्हणजे ओम ऐं क्लीं बृहस्पते नमः. हा सुद्धा मंत्र दिव्य आणि प्रभावी आहे. हा तुम्ही 1 माळ रोज जप करा. त्यानंतर तिसरा उपाय म्हणजे दर गुरुवारी स्वामी समर्थांचं किंवा दत्तात्रयांचे दर्शन घ्यावं व त्यांना एका पिवळ्या कापडामध्ये 1 पावशर हरभऱ्याची डाळ व गूळ घेऊन ते अर्पण करा. तुम्हाला दर गुरुवारी उपवास जमला तर उपवास करा आणि दत्ताचं दर्शन घ्या. सगळ्यात मुख्य म्हणजे आणि दत्ताला तुम्ही एका पिवळ्या कापडामध्ये हरभऱ्याची डाळ आणि गूळ हे अर्पण करा. हा पण दिव्य उपाय आहे, त्यांनी पण खूप चांगला फरक पडतो. त्यानंतर गोरगरिबांना साखर, धान्य, हरभऱ्याची डाळ, हळद, केशर, पिवळे वस्त्र यापैकी जे शक्य असेल आपल्या कुवतीप्रमाणे ते तुम्ही दान करा. कारण गुरुला ह्या आवडणाऱ्या किंवा दान देणाऱ्या प्रिय वस्तू आहेत. गुरुनं जर ह्या गोष्टी दान दिल्या तर गुरुची कृपादृष्टी होते. त्यामुळे गोरगरिबांना किंवा गरजूंना हे दान द्या. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या. चौथा उपाय म्हणजे एक साधा मंत्र आहे. जर आपण तारक मंत्र म्हणूया, काही म्हणूया, तर तो श्री स्वामी समर्थ हा मंत्र आहे. ह्या मंत्रामध्ये दिव्य शक्ती आहे. हा जर मंत्र तुम्ही रोज 1 माळ म्हटला तर नक्कीच तुम्हाला ह्या गुरुचे अशुभ परिणाम पाहायला नाही मिळणार. गुरुची कृपादृष्टी होईल. त्यानंतर 5वा उपाय म्हणजे काय, तर गरजू किंवा गरीब मुलांना अन्न, पुस्तक आणि वह्या दान करा. गुरु हा ज्ञानाचा, शिक्षणाचा कारक आहे. त्यामुळे जी लोक विद्यार्थी गरजू आहेत
त्या लोकांना तुम्ही वह्या पुस्तकं दान करा, लायब्ररीमध्ये पुस्तकं दान करा. ह्यानी गुरुची कृपादृष्टी होणार आहे. हा एक उपाय करायला हरकत नाही. आणि सगळ्यात शेवटचा उपाय म्हणजे काय, सर्वात मुख्य आणि शेवटचं म्हणजे आपल्या आईवडिलांची, आपल्या गुरुजनांची, तसेच वडीलधाऱ्या माणसांची मनापासून सेवा करा, म्हणजे गुरुकृपा लाभेल यावर्षी. का तर गुरु हा शिक्षक आहे, ज्ञान देणारा व्यक्ती आहे. गुरु हा विनयी, शालीन, सद्गुणी, सदाचारी, नम्र व्यक्ती आहे. त्यामुळं तुम्ही आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा, गुरुजनांचा, विशेषतः आपल्या गुरुचा या वर्षी मान ठेवा. त्यांच्याशी तुमचं आचरण चांगलं असलं पाहिजे. यांची मनापासून सेवा करा. नक्कीच गुरुची दृष्टी तुमच्यावर कृपादृष्टी होईल आणि तुम्ही ह्या त्रासातून मुक्त व्हाल, हे लक्षात घ्या. या 5 पैकी जे तुम्हाला जमतील ते उपाय करा. नक्कीच तुम्हाला हा गुरु या त्रासातून मुक्त करेल आणि तुम्हाला गुरुची शुभफळे मिळावीत किंवा मिळो, हे मी स्वामीचरणी प्रार्थना करतो.